नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे। BSNLच्या लाखो रुपयांच्या तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। या कारवाईमध्ये 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या टोळीतील इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे। लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णव देवी चौक ते आंबेडकर चौक या परिसरातील दूरध्वनी सेवा अचानक खंडित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। तपासादरम्यान BSNL अधिकाऱ्यांना मेनहोल मार्गे RCC डक्टमध्ये टाकण्यात आलेली तांब्याची केबल चोरी झाल्याचं आढळून आलं। चोरी झालेल्या केबलची किंमत 13,77,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 3ला गुप्त माहिती मिळाली की केबल चोरी करणारे आरोपी भंडारा मार्गे पळून जात आहेत। प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिल्ली क्रमांकाच्या आयशर ट्रकला अडवलं। वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीची BSNL केबल, हायड्रा मशीन तसेच इतर साहित्य आढळून आलं। पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 9 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून ट्रक, BSNL केबलचे तुकडे, हायड्रा वाहन आणि इतर उपकरणांसह एकूण 85,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही एक संघटित आंतरराज्यीय टोळी असून विविध राज्यांमध्ये केबल चोरीच्या घटना घडवत होती। या टोळीचा सूत्रधार सरताज शाहिद हुसैन हा दिल्लीतील रहिवासी आहे। इतर आरोपींमध्ये परवेज खान, मोहम्मद राजा, अजय कुमार, दिनेश रजत, राजा रहीम, निखिलेश यादव, बलराम कश्यप आणि आकाश कुमार यांचा समावेश आहे। सर्व आरोपींना पुढील तपासणीसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे मोठ्या केबल चोरी रॅकेटचा भांडाफोड झाला असून पुढील तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लकडगंज गुन्ह्यातील जो चोरी गेलेला मुद्देमाल आहे, BSNL केबल चोरी केलेला जो BSNLचे केबल आहे ते 15 लाखाचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरणारे जो आयशर ट्रक तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला जो क्रेन आहे, क्रेन आणि असे गुन्हे करण्यासाठी जे त्यांना साधनं लागतात ते सर्व आम्ही जप्त करून एकूण 85,98,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच इतर काही ठिकाणी यांनी गुन्हे केले आहेत का त्याबाबत तपास करीत आहोत। सदरच्या गुन्ह्याचे आरोपी व त्यातील साहित्य सर्व पोलीस स्टेशन लकडगंज यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ते करीत आहेत।